हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेना या मालिकेचा एपिसोड घेऊ. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी ऑफिसला चालली असते, तेव्हाच तिला मंदाकिनीचा फोन येतो. तिला असं वाटतं की समोरचाच फोन आहे. तेव्हा ती पटकन फोन उचलते आणि बोलते की झालं, आनंदाशी बोलून झालं. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी कशाला फोन करते त्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं आई सॉरी सॉरी बोल. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझी वहिनी बघ ना, अधिरा डोमेस्टिक व्हायलन्सची केस करायला निघाली माझ्यावर. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काय बोलतेस आई, तू नीट तरी सांग. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं ती बघ ना, ती पडली आणि आता माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते आणि माझ्यावर आळ घ्यायला लागली. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू तिला पाडलंस. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ झालं कसं ना, मी माझी काम करते. आता मी तिला नेहमीच सांगत असते की काम कर म्हणून, बसून राहते. तर तिचं चालतं की स्टाफ ठेवूया, हे करूया ते करूया. मग मी रागाने काम करायला लागली. मग तिला काय लाज वाटली माहीत नाही, आली माझ्याजवळ आणि बोलते की मी करते पोछा. मग असं झटापटीत तिला थोडा धक्का लागला, मग ती पडली. आता तिच्या पायाला जोरात काय लागलं माहीत नाही, ती ओरडली आणि मग ती माझ्यावर आळ घ्यायला लागली की तुम्हीच पाडलं म्हणून, डोमेस्टिक व्हायलन्सची केस करायची म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू गप्प बस, तू ना बाबा कुठे आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते की ती गेली आहे आदिलाला दवाखान्यात घेऊन. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू ठेव फोन, मला बाबांशी बोलू दे. आई ती पडून गेली, तिला लागलं, तिला सावरायचं सोडून तू तुझ्याच काय तक्रारी करतेस. तेव्हा स्वानंदी फोन ठेवते. इकडे आनंद समर भेटतात. तेव्हा आनंद बोलतो की खूप मोठं बापरे, तुला माहिती बँकेचं कामच होत नव्हतं, पण त्यांना अर्थात मी इतके मोठे मोठे नावं सांगितली, अर्थात त्यांनाही क्रेडिबिलिटी लागतेच, पण तू आला आणि माझं काम इझिली झालं. तेव्हा समर आनंदला बोलत असतो की 78 वेळा आत्तापर्यंत थँक्यू बोलून झालं आहे, आणि काय रे मी तुझ्यासाठी एवढी साईन करू शकलो नसतो का. तेव्हा आणि हे बघ तुला सांगून ठेवतो आनंद, माझ्या जागी जर तू दुसऱ्याला कोणाला बोलवलं असतं ना तर मला याचा जास्त राग आला असता. तेव्हा तेव्हा आनंद आणि समर बोलत असतात. तेवढाच आनंद बोलतो की अरे हा लक्षातच नाही आलं, स्वानंदी वहिनीचा फोन आला होता पण कामाच्या गडबडीत होते त्याच्यामुळे माझ्याकडनं उचलला गेला नाही. तेव्हा समोर बोलतो की हो का, कर त्यांना फोन. तेव्हा आनंद फोन करतो पण स्वानंदी फोन उचलत नसते. तेव्हा आनंद बोलतो की फोन उचलत नाही. तेव्हा समोर बोलतो की काय चाललं आहे यांचं सकाळपासून, मला फोन करतात आणि फोन का केला आहे ते विसरून जातात, आणि आता तू फोन करतो तर उचलत नाही आहेत. तेव्हा आनंद बोलतो की अरे काही कामात असेल म्हणून उचलत नसेल. तेव्हा समर बोलतो की अरे सकाळपासून काय चाललं आहे कळतच नाही आहे मला. इकडे आदिराला फ्रॅक्चर झालेलं असतं, ती पायाला पट्टी बांधून वॉकर घेऊन बसलेली असते. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि आदिराला बोलतात की आदिरा तुझ्या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या आहे आणि त्या कशा घ्यायच्या मी समजूनही घेतलं आहे. तेव्हा ते तिला बोलतात की बरं तू इथे बस, मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन आलो. तेव्हा आदिरा बोलते की नको बाबा मला नाही प्यायचं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो मला माहिती आहे तुझी नारळ पाणी पिल्याने काही तुला बरं वाटणार नाही आहे, पण हे बघ थोडं पी, आणि आता उन्हाळा चालू आहे ना तर थोडं सतत पाणी प्यायला हवं. तेव्हा आदिरा बोलत असते की बाबा तुम्ही किती चांगले तो, किती सो सेन्सिटिव्ह, किती छान आहेत तुम्ही. तेव्हा ती सांगत असते की आई का अशा आहेत, त्यांना माझा प्रॉब्लेम काय आहे, त्या अशा का वागतात माझ्यासोबत, आणि बाबा तुम्हाला माहिती तुम्ही जर आले नसते ना तर मला लागलं यावर त्यांचा विश्वासही बसला नसता. तेव्हा आदिरा आईबद्दल सासूबद्दल बोलत असते. तेवढं स्वानंदी येते आणि बोलते की आदिरा कशी आहेस बाळा तू. तेव्हा आदिरा विचारते की नंदुताई तू. तेव्हा स्वानंदी बोलते की स्वानंदी तिला बोलते. तेव्हा आदिरा विचारते की तुला कसं माहीत पडलं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मीच तिला सगळं सांगितलं. तेव्हा आदिरा स्वानंदीशी बोलत असते. तेव्हा स्वानंदी बोलत असते की मला काही कळतच नाही आहे की हे का होतं आहे असं, आय एम सॉरी बाळा. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई बाबा तुम्ही मला का सॉरी बोलतायत, अहो तुमची काही चूकच नाही आहे, ज्याची चुकी आहे तो मनुष्य तर अकाउंटेबिलिटी घ्यायला तयारसुद्धा नाही आहे, आणि तुम्ही का दोघं सॉरी बोलतायत म्हणून. तेवढ्यात स्वानंदीला फोन येतो. तर स्वानंदी बोलते की एक मिनिट मला फोन घ्यावा लागेल. तेवढ्यात आनंद बोलतो की हॅलो स्वानंदी वहिनी. तेव्हा आनंद बोलतो की हा स्वानंदी वहिनी बोल. तेव्हा स्वानंदी बोलते की मी नंतर करू का तू मला फोन आनंद दादा. तेव्हा आनंद बोलतो की हो ठीक आहे चालेल. तेवढ्याच समोर बोलतो की हॅलो अहो मगाशी तुम्ही मला कशासाठी फोन केला होता ते कारण आठवलं का तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आठवलं की सांगेन मी तुम्हाला, ठेवू का मी फोन, आणि ठेवून देते. तेव्हा समोर बोलतो की हॅलो. तेव्हा आनंदला थोडंच हसायला येतं. तेव्हा समोर बोलतो की अशा काय मगाशी बोलत होतं की आठवत नाही म्हणून, अजूनही आठवलं नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो की राहू दे रे, होत असतं असं काहीतरी. तेव्हा समोर बोलतो की का होत असतं. तेव्हा आनंद बोलतो की अरे अनुभवाचे बोले. तेव्हा समोर बोलतो की काय अनुभव. तेव्हा आनंद बोलतो की कळेल तुलाही कळेल, अरे होत असतं मूड स्विंग. तेव्हा समोर बोलतो की काय कारण असेल त्याचं.
तेव्हा आनंद बोलतो की अरे होत असतं की बघ माझ्या बाबतीत कसं की आज काही स्वयंपाकच व्यवस्थित झालेलं नाही आहे, मग आज काही ना काही ते चिडचिड होतच असते. कधी कधी तर वॉशिंग पावडरचा डब्बा वेगळा आणला तरीही चिडचिड होत असते. तेव्हा समोर बोलतो की काय कारण असेल काय माहिती, माझ्या बाबतीत असं कधी नाहीच होणं शक्य. तेव्हा आनंद बोलतो की कळेल कळेल तुलाही कळेल, तू काही जगा वेगळा नाही आहेस. तेव्हा आनंद हसतो. तेव्हा समोर बोलतो की हसू नको. तेव्हा स्वानंदी आणि ते आदिराला घरी घेऊन येतात. तेव्हा स्वानंदी तिला बेडवर बसवते आणि बोलते की तुझ्यासाठी मी कॉफी आणू. तेव्हा ती कॉफी घ्यायला जाते. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई थांब, मला बोलायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई हे किती दिवस सहन करायचं मी, मला सांग ना. इतके दिवस ठीक होतं पण किती काळ चालणार आहे या गोष्टी. तेव्हा आदिरा सगळी तिची भडास काढत असते की मी इतके दिवस सहन केलं ना, हे बघ त्या माझ्यावर चिडचिड करायच्या, बोलायच्या, मला टोमणे मारायच्या, तिथपर्यंत ठीक होतं. पण आता फिजिकली त्रास देत आहेत त्या मला. तेव्हा स्वानंदीला सगळं समजत असतं पण स्वानंदीला बोलायला काही टॉपिकच नसतो. तेव्हा आदिरा बोलते की हे बघ नंदुताई, मी ठरवलं आहे की मी नाही असंच चालू असेल तर मी डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार. तेव्हा मंदाकिनी हे ऐकते. मंदाकिनी खूप घाबरते आणि डायरेक्ट जोरजोरात ओरडत येते की काय तू माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकणार आहे? बघितलंच ना आनंदी, बघितलंच ना, ही माझ्यावर केस करणार आहे. अगं तुला केस म्हणजे माहिती असतं का काही, तुला लाज वाटते का? तेवढ्यात स्वानंदीचे बाबाही येतात आणि बोलतात की मग काय चुकलं आहे, तू अशी फिजिकल हॅरॅसमेंट करशील तर तुझ्यावर केस करायलाच हवी. तेव्हा मंदाकिनी आबातोबा करत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू जरा शांत होशील, बाबा प्लीज हिला बाहेर घेऊन जा म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला हात धरून बाहेर घेऊन जातात. तेव्हा स्वानंदी आदिराशी बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आदिरा बोलते की नाही ताई, मी नाही या असा बिहेवियर नाही सहन करू शकत. तेव्हा स्वानंदी आदिराला बोलत असते की हे बघ आदिरा, मला सगळं समजतं आहे आणि बघ मी आता याबद्दल, तू केस करायचं बोलतेस तर मी याबद्दल काहीच नाही बोलणार, कारण की मागच्या वेळेस मी जे बोलले ना त्यामुळे तर मला आता भीतीच वाटते. पण त्यामुळे तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो तुझा निर्णय आहे सर्वस्वी. आणि बघ तुझ्याबद्दल आई जी काय वागली आहे ना ते चुकीचंच आहे आणि त्याबद्दल मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि ती चुकलीच आहे. पण आदिरा, फक्त मी एवढंच म्हणेल की त्याच्या लाँग टर्मसाठी काय परिणाम होतील ना हे लक्षात ठेवून विचार करशील. तेव्हा आदिरा बोलते की केसबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा, ती माझी आई आणि मी तिची मुलगी आहे, तर तिला पोलिसांनी घेऊन जाणं हे असं कधीच मला वाटणार नाही. पण तुझा जो निर्णय असेल ना, तुझ्यासोबत जे घडलं आहे, तुझा जो निर्णय असेल ना तो तू घेऊ शकतेस. तेव्हा आदिरा तिला प्रश्न करते की नंदुताई, असं तुझ्यासोबत झालं असतं तर तू काय केलं असतं? इकडे स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला ओरडत असतात की अगं तुला काही किती लाज आणणारेस आम्हाला अजून, अगं तू त्याला ढकलून दिलं, ती तिची पडली असते तर एवढं लागलं नसतं पण तू तिला ढकलून दिलं. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की मी तिला ढकललेलं नाही आहे, ती तिची पडली आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तू तिला ढकलून दिलं, तुला लाज नाही वाटत? अगं कधी सुधारणार आहेस तू? तेव्हा मी तर म्हणते तिने केस करायलाच हवी तुझ्यावर. आणि ते रागात निघून जातात. तेवढं सुश तिथे येते. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझ्या बाबा ना माझी काही पडलेली नाही आहे सुष्मिता, ते म्हणतायत की केस करायलाच हवी होती. तेव्हा सुश बोलते की मम्मा जर केस झाली ना तर ती खूप सॉलिड होणार आहे. तुला माहिती मी सर्च पण केलं अगं, जर डोमेस्टिक व्हायलन्सची केस झाली ना तर तुला 3 वर्ष आतमध्ये जावं लागेल आणि तुला बेलही नाही मिळणार आहे. तेव्हा मंदाकिनी रडून बोलते की नाही मला जेलमध्ये नाही जायचे आणि तुझे बाबा काहीच करणार नाही, आता मलाच काहीतरी हालचाल करायला पाहिजे. तेव्हा ती पटकन तिच्या खोलीत येते आणि फोन घेते. तेव्हा मंदाकिनी पटकन मल्लिकाला फोन लावते. तेव्हा मल्लिका बोलते की बोला मंदाताई. तेव्हा मंदाकिनी सांगत असते की मल्लिकाला की अहो तुमच्या मुलीला काहीतरी समजा, ती माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकायला निघाली आहे. तेव्हा मल्लिका बोलते की काय झालं नक्की? तेव्हा मंदाकिनी सांगत असते की अहो माझी तिला सांगत होती की मी लादी पूस, पण तिने नाही ऐकलं, त्यामुळे मी स्वतः पुसायला घेतली आणि ती आली मध्ये करायला मी पुसते. मग झटापटीमध्ये माझा धक्का लागला आणि ती पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. बाकी एवढं मोठं काहीच नाही झालं. पण ती आता म्हणते की डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकायला. अहो डोमेस्टिक व्हायलन्सची केस, माझे काही वय आहे का हो जेलमध्ये जायचं? मी अजून नातवंड पण नाही पाहिले. तुमच्या मुलीला जरा समजावा. मल्लिका फोन कट करून देते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बापरे कट केला वाटतं. तेव्हा आदिरा विचारते की सांग नंदुताई तू काय केलं असतं? तेव्हा स्वानंदी बोलते की मी केस नसती केली अगं, म्हणजे मला माहिती आहे की तुला असं वाटत असेल की बोलणं खूप सोपं आहे, पण नसती केली अगं. म्हणजे माणसावर डिपेंड राहिलं असतं की तो माणूस घरातला आहे की बाहेरचा आहे. म्हणजे बाहेरचे माणूस असले असते तर आपण बाहेरच्या माणसांना बाहेर सोडून घरात येऊ शकतो, पण
पण घरातले माणसं सोडून आपण बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे मला अगदीच तुझं पटतं आहे की अन्याय सहन करणारा हा अन्याय करणारापेक्षा गुन्हेगार असतो, हे अगदीच बरोबर आहे. पण मी विचार केला असता गं, तो माणूस कोण आहे, आणि हेही विचार केला असता की त्याच्या जवळचं माणूस हे आपलं माणूस आहे ना. रोहनला काय वाटलं असतं, हा सगळा विचार केला असता आणि मी नसती केली केस. तेव्हा स्वानंदी बोलते की अधीरा, हे बघ, एक मुलगी म्हणून मला माझ्या आईची खरंच खूप लाज वाटायला लागली. ती चुकली हे मी सगळं मान्य करते आणि तू अगदीच पूर्णपणे बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू जोही डिसिजन घेशील ना, त्या डिसिजनला मी तुझ्यासोबत तुझ्याबरोबर असणार आहे. आणि मी हेही सांगते की मी आईला खरंच ठामपणे जाब विचारणार आहे आणि परत परत ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा होऊ नये ही खबरदारी घेणार आहे. अधीरा आणि स्वानंदी बोलत असते तेवढ्यात मल्लिकाचा फोन येतो. तेव्हा मल्लिका बोलते की डॉल, काय झालं काय नाही. ती एकदम आबादाबा करून विचारत असते आणि बोलत असते की जास्त लागलं आहे का तुला. तेव्हा अधीरा बोलते की मम्मा अगं. तेवढ्यात मल्लिका बोलते की मी तुला आत्ताच्या आत्ता येते घ्यायला म्हणून. तेव्हा अधीरा बोलते की मम्मा मी ओके, आता तू असं नको बोलूस. हे बघ, आधी माझ्या डोक्यात खूप राग गेला होता, पण आता नंदुताई पण सोबत आहे. तेव्हा मल्लिकाला इकडे चिडचिड येत असते की एवढं चांगलं जुळवून आलं आहे. आता अधीरा बोलते की मी ओके म्हणून. तेव्हा अधीरा एकदम लाईटली घेत असते की मम्मा एवढं काही झालेलं नाही आहे, थोडं हेअरलाईन फ्रॅक्चर आहे फक्त. तेव्हा मल्लिका अधीराला विचारते की स्वानंदी आहे का तिकडे. तेव्हा अधीरा बोलते की हो मॉम, नंदुताई आहे इकडे. तेव्हा ती तिच्याकडे फोन देते. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही घेतो आहे तिची काळजी आणि डॉक्टरांनी जसं सांगितलं आहे ना तसं आम्ही करतो आहे म्हणून. आणि तुम्ही काळजी नका घेऊ, आम्ही तिची व्यवस्थित काळजी घेऊ म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की ठीक आहे, तू आहेस ना, मग काळजी करायची गरजच नाही. तेवढ्यात अधीराकडे स्वानंदी फोन देते. तेव्हा अधीरा बोलते की मम्मा यू डोंट वरी, मी ओके म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की ओके आणि फोन ठेवते. तेवढ्यात रोहन ऑफिसवरनं येतो आणि बोलतो की अधीरा. तेव्हा अधीराजवळ जातो. अधीरा त्याला मिठीच मारते. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही दोघं आहात ना, मी कॉफी आणते, तुझ्यासाठीही आणते हां अधीरा. इकडे मल्लिका रडत रडत समरकडे येते. तेव्हा समर बोलतो की काकू इथे बस आधी, काय झालं ते सांग मला नीट, का रडतेस तू. तेव्हा मल्लिका बोलते की आई बऱ्या आहेत, आईंना काही नाही झालं. तेव्हा समर बोलतो की मग काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते की आपल्या डॉलचा पाय मोडला. तेव्हा समर बोलतो की काय, तरी मी हिला सांगितलं होतं की रोहनची बाईक चालत जाऊ नको, मला नाही आवडत ते अशा गोष्टी, पण ती ना ऐकेल तर खरं ना. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, हा ॲक्सिडेंट नाही आहे, ॲक्सिडेंट असता तर गोष्ट वेगळी आहे, पण मला ना जे वाटतं ना तेच होतं. रोहनची आई ज्या वागतात ना अधीराशी, त्या पण हे डोमेस्टिक व्हायलन्स. तेव्हा समोर बोलतो की नाही ग काकू, डोमेस्टिक व्हायलन्स नाही, बघ त्या जरा चिडखोरे अशा आहेत तशा आहेत, आपल्याला माहिती, पण इतक्यापर्यंत नाही जाणार ग त्या. इकडे मंदाकिनी इकडे मल्लिका खूप आबतोबा करून समोर रडत असते आणि बोलते की आपण जर स्वानंदीशी असं वागलं असतं तर त्यांना चाललं असतं का, मला काळजी वाटते रे खूप माझ्या डॉलची, आणि रडत असते. स्वानंदी बाहेर येते. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी. तेव्हा स्वानंदी चिडते, काही बोलू नकोस आई, बस अगं, किती करशील हे सगळं. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की अगं माझी काही चूक नाही, मी फक्त झटापटीमध्ये ती पडली गेली, माझ्याकडनं हात मी थोडंसं लोटलं, हात लागला, मला थोडी माहीत होते एवढं लागणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई कशी आहेस तू, तुला तुझी चूक थोडीफार पण कळत नाही आहे. हे जर राजवाड्यांना कळलं ना की त्यांच्या लहान बहिणीला दुखापट झाली आहे, तर विचार कर तू ते काय करतील ते. आई अगं काय वागणं आहे तुझं, तू काकूंबरोबर अधीराचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला होतास, तू आमच्या घरी येते, किती वेळा येऊन अधीराला दुष्ण देत गेलीस, आता माझ्या घरी सासरी येऊन तू आपलंच घर असल्यासारखं वागत होती. आई काय तुला यातलं सगळे ओळखत नाही, अशातला भाग नाही, किती चुका करतेस आई तू, आणि तू अजून बोलून दाखवतेस. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की जाऊ दे नंदू, ह्या बाईने आपल्या इज्जत धुळीला मिळवण्याचा पणच घेतला आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुमचं सगळ्यांचं हेच म्हणणं ना, मी चुकले, ठीक आहे मी चुकले, बस खुश आता सगळे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आई, असं म्हणून चालणार नाही आहे, तुझ्यामुळे अधीरा पडली आहे, तुला आत येऊन तू तिची माफी मागणार आहेस. तेव्हा मंदाकिनी बोलते की का माफी मागू, मी चुकले नाही आहे ना, माझी चूक नाही आहे, ती तिची पडली ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू जाऊ दे, सोडून दे, माफी मागितल्यामुळे हिचा गुन्हा पुसला जाणार नाही, आजपर्यंत ही कशी वागली बघतेस ना. तेव्हा मंदाकिनी पुन्हा आबोतोबा करते की काय एवढा मोठा गुन्हा लागून चालला आहे माझा, का असं बोलतायत तुम्ही सगळे माझ्याशी, का असं वागतायत, जर एवढाच तुम्हाला वाटत असेल ना तर मला भर चौकामध्ये घेऊन जा, सगळ्यांसमोर मला फाशी द्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही 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 नाही, तुला फाशी द्यायची की शिक्षा द्यायची हे सगळं अधीरा ठरवेल, आणि ते तिला ओढून घेऊन जातात हात धरून.
इकडे समर आणि मंदाकिनी मल्लिका जायला निघतात तेव्हा समर बोलतो की मला तर कळतच नाही काकू की काय चाललं आहे त्या घरात. सुनेवरती हात उचलणं, डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे हे सगळं घडत असताना बाकी घरातली मंडळी काय करत होती. तेव्हा मल्लिका बोलते की त्याच गोष्टीची भीती होती की मला आधीपासून वाटायचं की काही ना काहीतरी घडणार आहे. मला नेहमी वाटायचं माझी डॉल सुखात राहावी, खुश राहावी, पण नाही, जे घडायचं ना तेच घडलं. आपण ना आपल्या डॉलला मदत करण्यात कमी पडलो समर. बघ ना, अरे आपण कधी चापट मारली नाही तिला आणि त्यांनी तिचा पायच मोडून ठेवला आणि आपण काय करतोय बघत राहिलो फक्त. तेव्हा समोर बोलतो, इमोशनल होतो, मला काही सुचतच नाही काकू. जोपर्यंत मी आदिराला डोळ्यासमोर बघणार नाही ना तोपर्यंत मला काही सुचणारच नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा आदिरासमोर मंदाकिनीला घेऊन येतात आणि बोलतात की आदिरा, तुझा गुन्हेगार तुझ्या समोर आहे, तुला आता काय शिक्षा द्यायची ना दे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आदिरा, जोपर्यंत तू शिक्षा देत नाही ना तोपर्यंत आईला त्याचं गांभीर्य कळणार नाही आणि त्याचा वचकही बसवणार नाही. तेव्हा स्वानंदाचे बाबा बोलतात की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू पोलिसांमध्ये तक्रार करायची ठरवली ना तरी आम्ही सोबत आहोत. तेव्हा मंदाकिनी बोलते की आदिरा नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू सारखं सारखं तुम्ही पोलीस का करतायत तुम्ही. आदिरा, मी माफी मागते बाई तुझी, मला माफ कर, चुकले मी. आदिरा, माफ कर ना बाई, आता चुकली मी, तुझ्या आईसारखी मी, कर ना माफ. रोहन, समजव ना तुझ्या बायकोला. तेव्हा रोहन उठतो आणि समजवू काय समजवू, मी सांग ना काय समजवू. तेव्हा रोहन बोलतो की आई, आजवर मी तुला इतकं पाठीशी घातलं आणि त्याचं हे फळ दिलंस तू मला. तेव्हा मंदाकिनी बोलते म्हणजे. तेव्हा रोहन बोलतो की म्हणजे तू हे फळ दिलेस मला आई. तेव्हा रोहन सांगत असतो की आई, लहानपणापासून मला शिकवत असलीस डोमेस्टिक व्हायलन्स नाही करायचा, कुणावर अत्याचार नाही करायचा ना, तर तू हे करतेस. नाही, मला आदिराची बाजू आत्ता पटली की का तिला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की रोहन. तेव्हा रोहन चिडून बोलतो की आई गप्प बस तू. आता आई, तुला मी शेवटचं सांगतोय, आत्ता जर तू माझ्या बायकोला हात जरी लावलास ना तर लक्षात ठेव, मी हे घर सोडून निघून जाईन. सुष्मिता, बाबा या सगळ्यांना घेऊन निघून जाईल बघ, पण मी पुन्हा परत कधीच येणार नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बघ आदिरा बघ, आता टेन्शन घ्यायची तुला काहीच गरज नाही, तुला हवं ती शिक्षा देईला. तेव्हा आदिरा बोलते की मला नाही जमणार शिक्षा वगैरे द्यायला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की काय अगं, जर तू तिला एवढं नरमाईने घेऊ नकोस, जर तू तिला शिक्षा दिली तरच ती यापुढे व्यवस्थित वागेल. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आदिरा, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत, तुला हवी ती शिक्षा दे तू तिला. तेव्हा आदिरा बोलते की ओके फाईन, देते मी शिक्षा. तेव्हा आदिरा बोलते की आई, तुमच्यामुळे आता पुढचे 1 महिना मी एका पायावर चालणार आहे, त्यामुळे माझी शिक्षा अशी असणार आहे की तुम्हीसुद्धा एका पायावरच चालायचं आहे महिनाभर. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलते हे काय अगं, एवढीच शिक्षा देतेस तू तिला. तेव्हा आदिरा बोलते की हो, कारण की माझा डिस्कम्फर्ट कळेल ना त्यांना. आई, ते घराच्या त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत चला, तुम्ही एका पायावर चाला. तेव्हा मंदाकिनी बोलते हो चालेल ना. तेव्हा ती ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत लंगडी घालत चालत असते. सुशला रोहनला पकडून पकडून ती लंगडी घालत असते. तेवढ्यात मल्लिका आणि समर येतो. तेव्हा समर बोलतो की हे काय चालू आहे. तेव्हा सगळे समरकडे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.